बाबा, तुम्ही हे काय केलं? माझं लग्न एका अशा काळ्या आणि गावढळ मुलीशी लावून दिलं. माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले तुम्ही. एवढा मोठा निर्णय घेताना एकदाही विचार केला नाही का की मला काय हवं आहे? गिरीश आपल्या वडिलांकडं, विक्रमरावांकडं संतापाने पाहत म्हणाला. त्याच्या डोळ्यात आगीच्या ज्वाला पेटल्या होत्या. ओठ थरथरत होते. मी तुम्हाला आधीच स्पष्ट सांगितलं होतं की मला शहरातल्या एखाद्या सुंदर शिकलेल्या मुलीशी लग्न करायचं आहे. आणि तुम्ही काय केलं? ही गावातली मुलगी, ना रंग ना रूप. गिरीशचा आवाज चढत चालला होता. कालच त्याचं प्राजक्ताशी लग्न झालं होतं आणि आज तो आपल्या आईवडिलांसमोर असा उभा होता जणू काही युद्धच लढायचं ठरवलं होतं. गिरीशचा राग पाहून विक्रमरावांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटल्या. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि शांत स्वरात बोलले. गिरीश बाळा, तू रागात बोलतो आहेस, पण थोडं थांब. प्राजक्ता आता तुझी पत्नी आहे. ती चांगली शिकलेली आहे. तिला समजून घे. तिचा रंग सावळा असेल, पण तिचं मन, तिचं वर्तन नितळ आहे. तिच्या चारित्र्यावर कोणतीही शंका नाही. लग्न हे मस्करीसारखं नसतं. ते एक पवित्र बंधन असतं. पवित्र बंधन? गिरीशने त्यांचं वाक्य मध्येच तोडत अगदी रागाने ओरडून विचारलं. हे बंधन नाही बाबा, हे तर गळ्याचा फास वाटतोय मला. मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. वाटलं होतं की तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल. पण तुम्ही तर माझं स्वातंत्र्य चिरडून टाकलं. गावातली एक मुलगी जी कोणत्याच बाजूने माझ्या बायकोसारखी वाटत नाही, तुम्ही माझ्या गळ्यात बांधून टाकली. उद्या जेव्हा माझे मित्र मला तिच्यासोबत पाहतील तेव्हा हसतील माझ्यावर. विक्रमराव खुर्चीला पाठ टेकून बसले आणि गिरीशरावांकडं एकटक पाहिलं. त्यांच्या आवाजात आता सौम्य पण स्पष्ट अशी ताकद होती. गिरीश, समजून घे. फक्त रंग आणि रूपावर आयुष्य चालत नाही. मी प्राजक्ताला पाहिलंय. ती कष्टाळू आहे, समजूतदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्याकडे ते सारे गुण संस्कार आहेत. ते आजकालच्या मुलींमध्ये दुर्मिळच झाले आहेत. संस्कार? गिरीश उपरोधाने हसतच म्हणाला. बाबा, फक्त संस्कारांनी घर चालत नाही. मला अशी मुलगी हवी होती जी माझ्या बरोबरीनं चालेल, जी माझ्याशी खांद्याला खांदा लावून उभी राहील. आणि तुम्ही काय पाहिले? ती कशी दिसते? माझ्या आयुष्याचा निर्णय घेताना तुम्ही तुमच्या मताचा विचार केला, पण माझ्या भावना, माझ्या पसंतीबद्दल तुम्ही कधीच विचार केला नाही. खोलीत सन्नाटा पसरला. गिरीशची आई राधाबाई आत्तापर्यंत स्वयंपाकघराच्या दाराजवळ गप्प उभ्या होत्या. आता त्या पुढे आल्या आणि त्यांच्या स्वरात मायेची झाक आली, पण नाराजीचीही स्पष्ट जाणवत होती. गिरीश बाळा, असं बोलू नकोस रे. कालच प्राजक्ता या घरात आली आहे. तिच्याबद्दल असं अपमानास्पद बोलणं योग्य नाही. तिला काय वाटेल? आणि आम्ही जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलं. तुझ्या वडिलांनी विचारपूर्वकच हे स्थळ पसंत केलं होतं. तू एकदा तिच्याशी बोल तरी. तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आई, तू पण बाबांचं ऐकून हो म्हणते आहेस. मी तिच्याशी का बोलू? ती माझ्या लायकीची नाही. मला हे लग्नच मान्य नाही. गिरीश धडकन खुर्चीत पळसला आणि त्याचा सगळा राग आता थकव्यात बदलला होता. विक्रमरावांनी एक खोल नजर टाकली. ते उठून गिरीशजवळ आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत अगदी शांतपणे म्हणाले. गिरीश, मला कळतंय तुझ्या आत सध्या खूप राग आहे, पण लक्षात ठेव, रागानं सत्य कधीच बदलत नाही. प्राजक्ता आता या घराची सून आहे आणि तू तिला नाकारतोस. पण एकदा विचार करून बघ, रंगच सगळं असतो का माणसात? मी तिची निवड केली कारण तिच्यात मला ते गुण दिसले जे एका घराला उजळवून शकतात. थोडा वेळ दे गिरीश, सगळं काही नीट होईल. गिरीशनं काहीच उत्तर दिलं नाही.
तो अगदी शांतपणे मान खाली घालून बसून राहिला. त्याच्या मनात वादळ उठलं होतं. खोलीच्या एका कोपऱ्यात प्राजक्ता उभी होती. तिनं आपल्या साडीचा पदर घट्ट हातात पकडला होता. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती ते लपवण्याचा प्रयत्न करत होती. विक्रमरावांनी तिच्याकडे पाहिलं आणि अगदी सौम्य आवाजात म्हणाले, प्राजक्ता बेटा, तू स्वयंपाकघरात जा. गिरीशसाठी आपल्या हातानं चहा करून घेऊन ये. त्यांच्या आवाजात आपुलकी होती, जणू ते तिला या तणावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. प्राजक्तानं हलकीच मान हलवली आणि गपचूप बाहेर निघून गेली. पण ती चहा घेऊन यायच्या आधीच गिरीश उठून बाहेर निघून गेला. जाताना तो कटू शब्दात म्हणाला, तुम्हीच घ्या तुमच्या प्रेमळ सुनबाईच्या हातून चहा. मला नकोय. आणि हो आई, तिच्यामध्ये असलेले 100 गुण आणि संस्कार, त्यांचं लोणचं घाल आणि तुझ्या नवऱ्याला खायला घाल. मी आजच हैदराबादला परत जातोय. विक्रमरावांचं काळीज हादरलं. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, राधा, कदाचित माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी गिरीशच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय अगदी एकट्याने घेतला. घरभर एक विचित्र सन्नाटा पसरला. ही गोष्ट जवळपास 6 महिन्यापूर्वीची होती. तेव्हा विक्रमरावांना त्यांच्या बालपणीच्या मित्राची म्हणजेच प्रकाशरावांची तब्येत बिघडल्याची बातमी मिळाली. ते अगदी ताबडतोब आपल्या मूळ गावी गेले. गेल्या काही महिन्यांपासून प्रकाशरावांची प्रकृती खालावत चालली होती. विक्रमराव आणि प्रकाशराव यांची मैत्री फार जुनी होती, एकमेकांच्या सुखदुःखांची साक्ष देणारी. नंतर विक्रमराव शहरात स्थायिक झाले, पण तरीही ते दरवर्षी गावाला येत आणि मित्राला भेटत. पण आता परिस्थिती काही वेगळी होती. प्रकाशराव अंथरुणाला खिळले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता स्पष्ट दिसत होती. विक्रमराव खोलीत शिरले. ते थेट त्यांच्या मित्राजवळ पलंगावर जाऊन बसले. कसा आहेस रे प्रकाश? आज सकाळचं औषध घेतलंस ना? मित्राची अवस्था पाहून विक्रमरावांचं काळीज धडधडू लागलं होतं. प्रकाशराव ओठांवर एक थकलेलं हसू आणत हळू आवाजात म्हणाले, औषध घेतोय रे विक्रम, पण काही फरकच नाही जाणवत. मला एकच काळजी आहे, माझ्या प्राजक्ताची. तिची आई तर खूप आधीच आम्हाला सोडून गेली आणि आता मीही फार दिवसांचा पाहुणा वाटत नाही. विक्रमरावांनी प्रकाशरावांचा हात धरला. तू काळजी करू नकोस. प्राजक्ताला मी माझ्या मुलीसारखं मानतो. तिच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. प्रकाशरावांनी खोल श्वास घेतला. पलंगावर थोडं वर सरकवण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी प्राजक्ता अंगणात कपडे वाळत घालत होती. सावळ्या रंगावर उन्हाची किरणं पडत होती. तिच्या चेहऱ्यावर सादगी होती. निरागसतेचं एक अलवार तेज फुललेलं होतं. प्रकाशरावांनी आपला अशक्त हात विक्रमरावांच्या हातात घट्ट गुंतवला आणि हलक्या पण खोल स्वरात बोलले, विक्रम, मला फक्त एवढंच पाहिजे आहे. माझ्या जाण्यानंतर माझी लेक सुरक्षित असावी. तू माझा अगदी फार जुना मित्र आहेस. तुझ्यावर मला पूर्ण विश्वास आहे. प्राजक्ताची जबाबदारी तुला देऊन मी निश्चिंत होतो. विक्रमरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पाणवलेल्या नजरेनंच म्हणाले, तू चिंता करू नकोस प्रकाश. प्राजक्तावर मी माझ्या मुलीपेक्षा अधिक प्रेम करीन. तिची जबाबदारी आता माझी आहे. मी तिला माझ्या घरची सून बनवीन, हे मी तुला वचन देतो. प्रकाशरावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. विक्रमरावांचा हात अधिक घट्ट पकडत म्हणाले, विक्रम, तू माझ्या छातीवरचं ओझं हलकं केलंस. आता मी शांतपणे डोळे मिटू शकेन. आणि काही आठवड्यातच प्रकाशरावांनी या जगाचा निरोप घेतला. विक्रमरावांनी दिलेलं वचन पाळलं. त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नी म्हणजेच राधाबाईंना सांगितली. राधाबाईंना ही प्राजक्ता सून म्हणून आवडली. त्यांचा मुलगा गिरीश त्यावेळी हैदराबादला होता. नुकतीच त्याला नवी नोकरी मिळाली होती. विक्रमरावांनी त्याला फोन करून सांगितलं, बाळा, मी तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ पाहिले.
माझा बालमित्र प्रकाश याची मुलगी प्राजक्ता खूप सुसंस्कृत सोज्वळ मुलगी आहे. मी आणि तुझ्या आईनं ठरवलं आहे की तिला आपल्या घरची सून करायचं. गिरीशच्या स्वरात किंचित नाराजी होती. बाबा, ही काय पद्धत आहे? गावातली मुलगी? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, मला शहरात शिकलेली मुलगी हवी आहे. तुम्ही मला विचारलेही नाही. विक्रमराव अगदी शांतपणे म्हणाले, बाळा, मी प्रकाशला त्याच्या मृत्यूपूर्वी वचन दिलं आहे. तो माझ्यावर विश्वास ठेवून गेला. तू एकदा तरी तिचा फोटो बघ आणि मग बोल. गिरीश काही क्षण गप्प राहिला. विक्रमरावांनी त्याला प्राजक्ताचा फोटो पाठवला. त्यात ती हलकसं हसत होती. तिच्या मोठ्यातल्या डोळ्यात आता सौंदर्याचं साकारलेलं सागर होतं. चेहरा गोड, हसू निरागस. फोटोमध्ये सावळेपणा उन्हामुळे अगदी स्पष्ट दिसत नव्हता. पण गिरीशच्या मनात विचार आला, ही तर खूपच गोड आहे. बाबांची पसंती वाईट नाही. आणि झोपण्याआधी त्यानं मनोमन त्या नात्याला होकार दिला. फोटो पाहून त्याच्या मनात प्राजक्तानं एक विशेष स्थान मिळवलं होतं. दिवसेंदिवस तिच्या आठवणींमध्ये तो हरवून जायला लागला. तिचा चेहरा आठवत तो रोमॅन्टिक गाणीही ऐकत बसायचा आणि अखेर तो दिवस उजाडला. त्यांच्या लग्नाचा. मांडव दिव्यांचा झगमगाटानं न्हालेला होता. वातावरणात आनंद भरून राहिला होता. जणू काही चमत्कारच घडत होता. जेव्हा प्राजक्ता पूर्ण नववधूसारखी सजून त्याच्या समोर आली, तेव्हा गिरीशचं हृदय क्षणभर थांबून गेलं. त्या दिवशी ती इतकी सुंदर दिसत होती की त्याचं डोळ्यातून तिचं प्रतिबिंब सरकतच नव्हतं. मेकअपमुळे तिचा सावळा रंग झाकला गेला होता. सर्व विधी थाटात पार पडले आणि त्यांचं लग्न संपन्न झालं. गिरीश आणि प्राजक्तानं पती पत्नी म्हणून घरात पाऊल ठेवताच राधाबाईंच्या डोळ्यात आनंदाने चमक उमटली. त्या पटकन पुढे आल्या. दोघांची नजर काढली. प्राजक्ताच्या कपाळाचं प्रेमानं चुंबन घेतलं आणि दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. नेहमी सुखी राहा, आनंदी राहा. तुमची जोडी अशीच अखंड राहो. विक्रमराव कोपऱ्यात उभे राहून हे सारं काही पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक गडद छटा होती. एकीकडे बालमित्र प्रकाशरावांना दिलेला शब्द त्यांनी पाळला होता आणि दुसरीकडे प्राजक्तासारखी सुसंस्कृत सून त्यांच्या घरात पाऊल ठेवत होती. मनातल्या मनात त्यांनी एक विचार केला, प्रकाश, आता तुझी मुलगी माझ्या घरची लेक झाली आहे. तू जिथे कुठे असशील समाधानात राहा. त्यांच्या डोळ्यातून पाणी उतरलं, पण ओठांवर समाधानाचं हसूही होतं. पण हे समाधान फार काळ टिकलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याच्या त्या कोवळ्या किरणांनी घर उजळलं आणि त्याचवेळी घरात एक अनपेक्षित वादळ शिरलं. गिरीशने पहिल्यांदाच प्राजक्ताला मेकअपशिवाय पाहिलं होतं. तिचा तो सावळा रंग पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला. जे प्रेम आपल्या मनात मनोमन रुजून ठेवलं होतं, तीच प्राजक्ता आता काहीशी अपरिचित वाटत होती. तिचा रंग, तो सावळा रंग, गिरीशसाठी अडथळा बनून उभा राहिला होता. एक अशी भिंत जी तिच्या मोठ्या बोलक्या डोळ्यांना, मोहक चेहऱ्याला आणि त्या गोड हास्यालाही झाकून टाकत होती. त्याच्या नजरेसमोर एकच गोष्ट ठळक राहिली होती, तिचा तो सावळा रंग. आणि तेव्हाच त्याच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हैदराबादमधल्या एका कॅफेमध्ये तो आपल्या मित्रांना आपल्या लग्नाची बातमी सांगत होता. उत्साही गिरीश तेव्हा म्हणाला होता, यार, माझं लग्न ठरलंय. बाबांनी एक मुलगी पसंत केली आहे आणि त्याने मोबाईलमधून प्राजक्ताचा फोटोही दाखवला. विनय अगदी मिश्किलपणे म्हणाला, खरंच तू तिला भेटलास तरी आहेस का? नाही रे यार, फक्त फोटो पाहिलाय, गिरीश थोडासा संकोचून म्हणाला. तेव्हा अभयने टिंगल करत म्हटलं, फोटोमध्ये गोरी दिसते आणि प्रत्यक्षात काही वेगळंच निघालं तर? आजकाल फोटोशॉपचा जमाना आहे मित्रा, गिरीशनं आत्मविश्वासानं उत्तर दिलं होतं.
अरे टेन्शन नका घेऊ, माझ्या बाबांनी तिला पाहिलंय, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. पण आता तेच शब्द गिरीशच्या मनात धडधडू लागले होते. त्यानं स्वतःला कितीतरी वेळा मनोमन शिव्या घातल्या होत्या. कदाचित एकदाच का होईना पण भेटलो असतो प्राजक्ताला, थोडं का होईना बोललो असतो तिच्याशी. आता त्याच्या छातीत एक विचित्र काहूर उसळत होता, संताप, निराशा आणि गोंधळ. तेव्हाच विक्रमराव अगदी शांतपणे पुढे आले. त्यांच्या आवाजात समजूतदारपणा होता आणि शब्दात अनुभवांचं वजन. बाळा, प्राजक्ता ही एक समजूतदार आणि सुसंस्कृत अशी मुलगी आहे. तिला वेळ दे, समजून घे. प्रेम फक्त रंगावर नाही तर अंतःकरणावर आधारलेलं असतं. गिरीश व्यंगात्मक हसत म्हणाला, बाबा तुम्ही तुमच्या जुन्या विचारातच जगत आहात. मला आता या लग्नातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग शोधावा लागेल. आणि हे ऐकून प्राजक्ताचं हृदय कोलमडून गेलं. ती आपल्या डोळ्यातलं पाणी गिळून तिथेच उभी राहिली. राधाबाईंना हे सगळं सहन झालं नाही. त्यांनी गिरीशला ठणकावतच सांगितलं, गिरीश, ही तुझी बायको आहे, खेळणं नाही. ज्याला तू पसंत आला नाही म्हणून फेकून देणार. पण गिरीश काहीही ऐकून घ्यायच्या तयारीतच नव्हता. त्याच दिवशी तो हैदराबादला परत गेला, प्राजक्ताला आपल्याबरोबर न घेता. घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. प्राजक्ता आता त्या घरातील सुनेपेक्षा मुलगी जास्त झाली होती. विक्रमराव आणि राधाबाई तिला आपल्या मुलीसारखं मानत होते. त्यांनी अनेक प्रयत्न केले की प्राजक्ताला कधीही असं वाटू नये की ती या घरात एकटी आहे. पण विक्रमरावांच्या मनात एक आत्मग्लानी होती की त्यांनी प्राजक्ताला सून बनवून तिच्यावर अन्याय केला आहे. याला आता 1 महिना झाला होता. गिरीशचा राग थोडा कमी झाला होता, तरी तो अजून नाराजच होता. गिरीश, खूप झालं. लग्न म्हणजे चेष्टा नाही ज्याला तू नाकारू शकतोस. आता तू प्राजक्ताला तुझ्याबरोबर हैदराबादला घेऊन जा. तुझी बायको आहे आणि तिला तिचा अधिकार भेटायला हवा. त्यांच्या आवाजात एक कडक आदेश होता जो गिरीश टाळू शकत नव्हता. बाबा, मला कोणताही वाद घालायचा नाही, गिरीश म्हणाला. तू इथे येऊन तिला घेऊन जा, नाही तर मी तिला हैदराबादला घेऊन येतो, विक्रमरावांनी अगदी ठामपणे सांगितलं. गिरीशजवळ दुसरा पर्यायच नव्हता. त्याला आपल्या बायकोला सोबत घेऊन जाणं लागणारच होतं. त्याला माहीत होतं की वडिलांच्या आदेशाला टाळणं कठीण होतं. नको, मीच येतो, गिरीश विवश होऊन म्हणाला. विक्रमराव कडक आवाजात म्हणाले, आणि हो, माझ्या सुनेला काहीही त्रास होता कामा नये. ही माझी शेवटची चेतावणी आहे. 3-4 दिवसांनी गिरीश परत आला. विक्रमरावांच्या आज्ञेपुढे तो पूर्णपणे हतबल झाला होता आणि मनाविरुद्ध का होईना त्याला प्राजक्ताला घेऊन परत जावं लागलं. हैदराबादकडे परतीच्या प्रवासात गिरीशचं मन फारच अस्वस्थ होतं. ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी घोंगावत होती. गाडीत बसल्यावर त्याच्या डोळ्यांपुढे एकच विचार वारंवार येत होता. त्याचे मित्र विनय, विजय आणि अभय लग्नाला काही कारणामुळे येऊ शकले नव्हते. अजूनपर्यंत त्यांनी प्राजक्ताला पाहिलं देखील नव्हतं. पण आता हैदराबादला भेट होणारच. ती कशी दिसेल, तेव्हा ते काय म्हणतील, हाच विचार त्याच्या मनात घोंगावत होता. आणि त्याच्या मनातील कडवटपणा नकळत बाहेर येत होता. विनय तर मृणालीला घेऊन गर्वाने मिरवत असतो. ती आहेच तशी गोरी आणि सुंदर. आणि अभयची सुप्रिया, ती तर मॉडेलसारखीच दिसते. त्यानं प्राजक्ताकडं पाहिलं. त्याच्या मनात एक विचार आला, प्राजक्ताची काहीच किंमत नाही. त्याच्या डोळ्यांसमोर एक चित्रच तरळलं. त्याचे मित्र आपले सुंदर सुंदर बायका अभिमानाने सगळ्यांना दाखवतात आणि तो प्राजक्ताला घेऊन बाहेर जाण्याची कल्पनाही करू शकत नाही. किती विचित्र जोडी आहे आपली. ओटातच तो पुटपुटला, जर मित्र घरी येतो म्हणाले तर काहीतरी कारण सांगून टाळायचं. म्हणेन अजून सेटल झालो नाही किंवा प्राजक्ताची तब्येत ठीक नाही आहे. काहीतरी कारणं काढावीच लागतील. तो स्वतःला समजावत होता.
पण त्याचं मन अस्वस्थ होत होतं. अखेरकार प्राजक्ता गिरीशसोबत हैदराबादला पोहोचली. गिरीशचा छोटासा फ्लॅट, जो अजूनही अस्ताव्यस्त होता, कपडे इकडचे तिकडे फेकलेले, सिंकमध्ये भांडी साठलेली, सामान तसंच विखुरलेलं. प्राजक्ता कंटाळा दूर झाल्यावर गपचूप सगळं आवरायला लागली. त्या दिवशी गिरीश मुद्दाम उशिरानं ऑफिसहून परतला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग आता लपत नव्हता. पण घरी पोहोचल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. घर व्यवस्थित आणि स्वच्छ दिसत होतं. हे पाहून तो काहीही बोलला नाही, पण त्याचा राग अजूनही मनात धगधगत होता. प्राजक्तानं त्याच्यासाठी गरमागरम पुलाव आणि पनीरची भाजी केली होती. गिरीश टेबलाजवळ येऊन थबकला. हे सगळं करायची काय गरज नव्हती, तो थंड सुरात म्हणाला. प्राजक्तानं हलक्या आवाजात मान झुकवत उत्तर दिलं, तुम्ही दमून आलात ना, काहीतरी चांगलं खा. गिरीश शांतपणे बसून जेवायला लागला. पण त्याच्या मनातली गुंतागुंत तशीच होती. हे सगळं करून ती काय दाखवते? त्याच्या मनात विचार येत होता, पण जेवणाची चव त्याला आवडली. प्राजक्ताला गिरीशच्या मनात चाललेली ती उलथापालथ जाणवत होती. त्याचं उदास डोळे, थंड वागणं, हे सगळं तिला स्पष्ट दिसत होतं. तिला कळून चुकलं होतं की तिचा नवरा तिला मनापासून स्वीकारायला तयार नाहीये. जेवण झाल्यानंतर गिरीश थेट हॉलमध्ये गेला आणि आपली उशी घेऊन सोफ्यावर झोपायला. प्राजक्ता हळूच खोलीत गेली आणि तिथे खूप रडली. पण तरीसुद्धा तिने धैर्य काही केल्या सोडलं नाही. तिला विणकाम आणि शिलाई काम येत होतं, त्यामुळे रिकाम्या वेळेत ती तेच करत होती. आपलं मन दुसरीकडे लावण्यासाठी, मन गुंतून ठेवण्यासाठी. छोट्याशा फ्लॅटला आपलं कुशल हातानं आणि काल्पनिक शक्तीनं एका सुंदर आशयानामध्ये बदललं होतं. गिरीश ऑफिसवरून परत आल्यानंतर आपल्या सुंदर आणि सुशोभित केलेल्या घराला पाहून थपकत होत होता. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल कौतुक वाटत होतं, पण ओठांपर्यंत येता येत परत गिळून टाकत होता. प्राजक्ताची पाककला तर जादूच होती. कधी मसालेदार पावभाजी, पनीरची भाजी खूप छान ती बनवत होती. सासूबाईंना फोन करून गिरीशच्या आवडीनिवडीबद्दल सगळी माहिती घेत होती. जेवण पाहून गिरीशची भूक डबल होत होती. सकाळी आंघोळीला गेला की बाथरूम स्वच्छ दिसत होतं, जसं की एखाद्या 5 स्टार हॉटेलमधलं बाथरूम आहे. हे सगळं त्यांच्या मनात सन्मानाची एक हलकीशी ठिणगी पेटत होती. पण लगेचच कटुतेचं वादळ पुन्हा परत येत होतं. हे सगळं तर एखादी नोकरानीही करू शकेल, तो स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणत असे आणि आपलं हृदय पुन्हा एकदा एखाद्या दगडासारखं करून टाकलं असं. आज रविवार होता. सकाळच्या चहासोबत प्राजक्तानं गरमागरम पोहे वाढले. गिरीश शांतपणे खात होता. तेवढ्यातच विक्रमरावांचा फोन आला. हॅलो बाळा गिरीश, सगळं ठीक आहे ना? आमच्या सुनबाईंनी नीट काळजी घेतेस ना? त्याच्या आवाजात प्रेम होतं, पण त्याचसोबत एक सौम्य ताकीदही होती. गिरीश थोडा घाईघाईत म्हणाला, हो हो बाबा, सगळं ठीक आहे, आणि त्यानं फोन प्राजक्ताला दिला. घे, बोला आता. प्राजक्तानं फोन घेतला. हॅलो बाबा, मी ठीक आहे. तुम्ही आणि आई कसे आहात? तिच्या आवाजात एक उबदारपणा होता, जो गिरीशच्या आत कुठेतरी खोलवर जाऊन भिडला. तरीही तो बाहेरून अनभिज्ञ असल्यासारखा वागत राहिला. फोनवर बोलणं सुरूच होतं. तोच दारावरची बेल वाजली. गिरीशनं दचकून दरवाजा उघडला गेला आणि त्याला धक्काच बसला. त्याचे 3 जिवलग मित्र, विनय, विजय आणि अभय, त्यांच्या सजलेल्या त्या नटलेल्या पत्नीसह दरवाजात उभे राहिली. मृणाली टाईट ब्ल्यू रंगाची ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत होती आणि सुप्रिया स्टायलिश जीन्स आणि टॉपमध्ये एखाद्या फिल्मी नायिकेपेक्षाही काही कमी नव्हती. आणि अर्पिताच्या फॅशन सेन्सची साक्ष गिरीशचं धडधडणारं मन देत होतं. त्याच्या मनात एक विचित्र कल्लोळ माजला होता. त्याच्या पत्नी प्राजक्ताच्या तुलनेनं त्याच्या मित्रांच्या बायका जास्तच मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसत होत्या. गिरीशच्या मनात विचारांचा वादळ उठलं. प्राजक्ताला पाहून हे सगळं काय विचार करतील? हीच का ती सुंदर नववधू जिला मी आजवर जगापासून लपवून ठेवलं? आज नक्की माझी खिल्ली उडणार आहे.
घाबरटपणा त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता, पण त्यानं लगेच स्वतःला सावरलं. ओठांवर एक हलकंसं हसू उमटवत तो म्हणाला, अरे हे काय सरप्राईज आहे मित्रांनो, आत या. हो गिरीश, आज खास वहिनींना भेटण्यासाठी आलो आहोत आम्ही. तू तर घरी बोलवलंच नाही, म्हणूनच म्हटलं आम्हीच सरप्राईज द्यावं. विनयने हसत हसत म्हटलं आणि सगळे हॉलमध्ये शिरले. बसताच अभयने आजूबाजूला नजर फिरवली आणि आश्चर्याने म्हणाला, यार तुझं घर तर ओळखूच येत नाहीये. वाटतंय लग्नानंतर सगळाच कायापालट झाला आहे. भिंतीवर लावलेल्या कॅनव्हासचे चित्र, फुलांची सुंदर सजावट, नीटनेटकं फर्निचर पाहून विजयही थक्क झाला होता. लग्नाआधी असं कधीच नव्हतं. तुझं घर कायम अस्ताव्यस्त असायचं. हे सगळं वहिनीचं कर्तृत्व आहे, बरोबर ना? गिरीश काही उत्तर देण्याआधीच प्राजक्ता हॉलमध्ये आली. लाल रंगाच्या साडीमध्ये, कपाळावर छोटीशी टिकली, हातात हिरव्या बांगड्या आणि चेहऱ्यावर मृदू हास्य. तिनं सगळ्यांना नमस्कार केला. गिरीशचं हृदय आता अधिकच जोरात धडधडायला लागलं. आता हे काय म्हणतील? त्याचं मन अजूनही धास्तावलेलं होतं. तेवढ्यात प्राजक्ता हळूच म्हणाली, तुम्ही सगळे बसा, मी चहा घेऊन येते. पण गिरीशची नजर त्याच्या मित्रांवर होती. त्यांचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न करत होता आणि तेवढ्यात विनयने हसायला सुरुवात केली. प्राजक्ता वहिनी, तुम्ही तर विचार करत असाल की तुमच्या नवऱ्याचे मित्र कसले आहेत. लग्नालाही आले नाही आणि आतापर्यंत भेटायला देखील आले नाहीत. पण यामध्ये आमचा काहीच दोष नाही. गिरीश प्रत्येक वेळी काहीतरी निमित्त करून आम्हाला टाळत होता. काही हरकत नाही वहिनी, तुम्ही आलात ना. असं म्हणून प्राजक्ता स्वयंपाकघराच्या दिशेनं वळली आणि थोड्याच वेळात ती चहाबरोबर गरमागरम भजी आणि समोसे घेऊन आली. सुगंधानं सगळा हॉल दरवळत होता. अभयने प्लेट उचलून मस्करी करत म्हटलं, वहिनी तुम्ही माणूसच आहात की शक्तिमान? एवढ्या लवकर एवढं सगळं कसं बनवलं? प्राजक्ता स्मित हास्य करत म्हणाली, तुम्ही खाऊन घ्या आणि सांगा कसे झाले आहेत. सर्व लोकांनी प्राजक्ताने बनवलेल्या नाश्त्याचा अतिशय कौतुक केलं. पण जेव्हा प्राजक्ता प्लेट ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा गिरीशनं त्याच्या मित्रांना बोलताना पाहिलं. त्याच्या मित्राच्या बायका काहीतरी इशाऱ्यानं बोलत होत्या. मृणालीनं सुप्रियाकडं पाहिलं आणि ओठ बारीक करून भवया चढवल्या. ते बघून सुप्रिया काहीतरी कुजबुजली आणि ते ऐकून अर्पिताच्या चेहऱ्यावर कुटील हास्य पसरलं. खरं म्हणजे त्या तिघी प्राजक्ताच्या सावळ्या रंगाची आणि तिच्या साडीची मस्करी करत होत्या. कदाचित गिरीशला पण समजलं होतं की त्या नक्की काय बोलत आहेत. तो मनाशी विचार करत होता, मी काय करू? किती प्रयत्न केला प्राजक्ताला माझ्या आयुष्यातून काढण्याचा, पण आता गळ्यात बांधलेला ढोल वाजवावा तर लागणारच. विचार करत करत त्याच्या डोक्यात वादळ उठलं. पण वरून त्याने त्यांना सामान्य दाखवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर जेव्हा सगळे मित्र जाऊ लागले तेव्हा अभय गिरीशला हाताचा कोपरा मारत म्हणाला, गिरीश तू तर लकी आहेस मित्रा, जी तुला एवढी अनोखी बायको मिळाली आहे. गिरीशला समजलंच नाही की अभयच्या बोलण्यात कौतुक आहे की तो टोमणा मारत आहे. त्याचं मन अस्वस्थ झालं आणि जाताना त्याच्या मित्रानं त्याला आणि प्राजक्ताला आपल्या घरी येण्यास निमंत्रणही दिलं. गिरीश हसून म्हणाला, जेव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्की येऊ, पण जेव्हा येऊ तेव्हा एक पक्क जेवण करूनच येऊ. दोन्ही मित्र गिरीश आणि प्राजक्ताच्या घरातून निरोप घेऊन गाडीच्या दिशे निघाले. तेवढ्यात अभय म्हणाला, मला समजत नाही, गिरीशला लग्न करायला गावाकडचीच मुलगी मिळाली? शहरातल्या मुली संपल्या होत्या का? विजयनं मोठ्यानं हसत विषय पुढे नेला. अरे म्हणूनच गिरीश आपल्याला घरी बोलवायला संकोच करत होता. त्याची बायको तर स्वर्गातली अप्सरा आहे. या बोलण्यावर सगळेच जण हसू लागले. इकडं सगळे गेल्यानंतर प्राजक्ता गप्प बसून कप आणि प्लेट आवरू लागली. गिरीश आरामात खुर्चीवर बसला. त्यानं तिरक्या डोळ्यांनी प्राजक्ताला पाहिलं. ती खूपच स्फूर्तीने घर आवरत होती. चेहऱ्यावर तेच शांत हसू. त्यांचं मन दोन मार्गावर उभं होतं.
एका बाजूला प्राजक्ताचं कष्ट आणि निरागसपणा त्याच्या मनाला स्पर्श करत होता आणि दुसऱ्या बाजूला त्याचा जुना राग त्याला मागे ओढत होता. 2 महिने होऊन गेले होते आणि 2 दिवसात दिवाळी होती. गिरीशच्या मनात एक विचार आला. लग्नानंतर तो प्राजक्ताला कुठेही फिरायला घेऊन गेला नाही. ती नेहमी या 4 भिंतीतच राहिली होती. गपचूप तिच्या विखुरलेल्या आयुष्याला जोडत होती. पहिल्यांदाच त्याला प्राजक्तावर दया आली. प्राजक्ता, ऐकलंस का? 2 दिवसांवर दिवाळी आली आहे. तुला बाजारात जाऊन काही खरेदी करायचं असेल तर कर. मग आपण मिठाई घेऊन माझ्या मित्रांच्या घरी जाऊ. खूप दिवसांपासून बोलवत आहेत. त्यांना दिवाळीची मिठाई आणि भेटवस्तू देऊ आणि भेटणं पण होईल. प्राजक्ताचा हात एक क्षण थांबला. ती चकित होऊन गिरीशकडे पाहत म्हणाली आणि तिचे डोळे हैराण पण झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच गिरीश स्वतःहून प्राजक्ताशी बोलला होता. तेही अगदी सहज, मोकळ्या भाषेत. खरंच तिच्या तोंडून नकळत निघून गेलं. आवाजात आश्चर्य होतंच, पण त्यासोबत एका लहान मुलासारखा निरागस आनंदही झळकत होता. हसऱ्या चेहऱ्याने ती उत्साहात धावतच खोलीत गेली आणि वेळातच ती नटून बाहेर आली. गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस, केसात गजरा, कानात झुमके असा तिचा साज सावरलेला. जणू त्या क्षणाला ती कायमची मनात साठवून ठेवणार होती. पण गिरीशनं तिच्याकडे एक नजर टाकणंही टाळलं. त्याची नजर जमिनीवरच रेंगाळत राहिली. तो अजूनही आपल्या मनातल्या गुंतागुंतीशी झुंजत होता. प्राजक्ता आनंदाने म्हणाली, चला हो. गिरीशने थंड आवाजात उत्तर दिलं, चल. दोघं घरातून बाहेर पडले. बाजार ओलांडून ते थेट अभयच्या घरी पोहोचले. गिरीशने दरवाजाची बेल वाजवली, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मग त्यानं दबकतच पुढे जाऊन दरवाजाला हात लावला. तो आपोआप उघडला. प्राजक्ता घाबरून म्हणाली, अरे दरवाजा तर उघडाच आहे. गिरीश काहीही न बोलता आतमध्ये शिरला. प्राजक्ताही त्याच्या मागोमाग गेली. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. अभय, गिरीशने आवाज दिला. तेवढ्यात अभय स्वयंपाकघरातून बाहेर आला. त्याचे हात ओले होते. त्याला पाहताच गिरीश मनातल्या मनात म्हणाला, हा भांडी घासत होता. काय हाल झाले आहे याचे. अभय थोडासा गोंधळलेला वाटत होता. म्हणाला, अरे गिरीश, प्राजक्ता वहिनी, या ना. आज आमच्या घराचा रस्ता कसा सापडला? त्यानं झटपट सोफ्यावरचे विस्कटलेले ते कागद बाजूला केले आणि दोघांना बसायला सांगितलं. हॉल अस्ताव्यस्त होता. टेबलावर चहाचे जुने डाग, कोपऱ्यावर पेपर्स अगदी गच्च भरलं होतं. एक अनामिक अस्वस्थता संपूर्ण घरभर पसरली होती. अभय थोडंसं हसून म्हणाला, सुप्रिया मैत्रिणीसोबत किटी पार्टीला गेली आणि आजच कामवाली पण आली नाही. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. तो उठत असतानाच प्राजक्तानं मृदू आवाजात म्हटलं, थांबा दादा, तुम्ही बसा, मी चहा करते. ती सरळ स्वयंपाकघरात गेली आणि तेवढ्यात आतल्या खोलीतून वृद्ध आवाज आला, अभय बाळा, माझ्यासाठी सूप बनवलं असेल तर घेऊन ये. हो बाबा, बनवतो, अभय घाईघाईनं म्हणाला. प्राजक्ता वळून म्हणाली, काही हरकत नाही, 5 मिनिटाचं काम आहे, मीच करते. ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली. गिरीश आणि अभय सोफ्यावर बसले होते, पण गिरीशचं मन अजूनही कुठेतरी हरवलेलंच होतं. प्राजक्तानं कामाला सुरुवात केली तेव्हा तिच्या हालचालींमध्ये अनुभवाचा आत्मविश्वास झळकत होता. नाटकी घाई अजिबात नाही, गोंधळ नाही, फक्त एक शांत शिस्तबद्ध गती. सर्वप्रथम तिने गॅसवर पाणी ठेवलं. मग चहासाठी चहा पावडर, वेलदोडा, आलं टाकलं आणि त्याचवेळी सूपही शिजायला ठेवलं. स्वयंपाकघर ओपन होतं. समोरच हॉल, त्यामुळे गिरीश आणि अभय तिच्या प्रत्येक हालचाली पाहू शकत होते. प्रत्येक कृतीत एक लय होती, एक सहजता होती आणि पाहताना वाटत होतं जणू हे स्वयंपाकघर तिचंच आहे. काही क्षणातच चहाचा सुगंध घरभर दळवळू लागला आणि सूपच्या वासानं एक खमंग गारवा वातावरणात पसरला. प्राजक्तानं सूप एका वाटीत ओतलं, ते ट्रेमध्ये ठेवलं आणि अभयच्या वडिलांच्या खोलीकडे वळली.
घ्या काका तुमचं सूप. काय ग, तू कोण आहेस? त्यांनी चष्मा लावत विचारलं. प्राजक्ता हसत म्हणाली, मी येतेच 1 मिनिटात, मग सगळं सांगते. ती लगेच बाहेर आली. अभय आणि गिरीशला चहा दिला आणि स्वतःचा कप घेऊन पुन्हा त्या खोलीकडे वळली, जिथे ते वृद्ध वाट पाहत होते. गिरीशने चहा घेत खोल श्वास घेतला. बायको असावी तर वहिनीसारखी. मित्रा, आज सकाळपासून घर पाहून डोकं फिरते. कामवाली गायब, सुप्रिया कुठल्या तरी पार्टीत आणि मी इथे भांड्यांशी झुंजतोय. पण वहिनी आल्या आणि क्षणात जणू जादू झाली. सगळं सुरळीत. थोडा थांबून त्याचा स्वर ओलसर झाला. माझ्या मॅडमना तर घरातल्या जबाबदाऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही. घरात राहणं तिला आवडतच नाही. सगळं ओझं बाईवर, आणि ती नसली तर घर रणांगण होतं. आजचं दृश्य बघ. जर वहिनी नसत्या तर चहा मिळणंही कठीण झालं असतं. तेवढ्यात आतील खोलीतून प्राजक्ता आणि वडिलांच्या हसण्याचे गप्पांचे आवाज येऊ लागले. गिरीश आणि अभय तिकडे वळले. गिरीशही आज पहिल्यांदाच भेटला होता बाबांना. अभय कुजबुजून म्हणाला. गिरीशने मान हलवत उत्तर दिलं, हो, पहिल्यांदाच. कमाल आहे. इतकी मिसळून गेली आहे, जणू कितीतरी वर्षांची ओळख आहे त्यांची. माझ्या बायकोला तर आजही बाबांशी बोलताना संकोच वाटतो. गिरीश हलकसा हसला. नमस्कार काका, कसे आहात? अभयचे वडील हसत म्हणाले, मी तर बरा आहे बाळा, पण तू खूपच नशीबवान आहेस. प्राजक्तासारखी बायको मिळाली तुला. समजूतदार, नम्र, प्रेमळ, कोणाचंही मन सहज जिंकेल अशा स्वभावाची आहे. एक गोष्ट सांगू, जी आत्मीयता आजकालच्या मुलींमध्ये दुर्मिळ झाली आहे, ती मी आज ह्या मुलीत पाहिली. मन जिंकलंही न. त्यांच्या घरातून निरोप घेऊन प्राजक्ता आणि गिरीश विनयच्या घरी निघाले. विनयचं अपार्टमेंट फारसं लांब नव्हतं. काही कॉलनी पार केल्यानंतर ते दरवाजापर्यंत पोहोचले, पण दरवाजा अजून वाजवायचाही अवकाशच होता आणि तोच आतून थरथरत्या संतप्त आवाजांनी ते स्तब्ध झाले. गिरीश आणि प्राजक्ताच्या पायांना जणू जमिनीने चिटकून टाकलं. आतून विनयचा संतापलेला आवाज घुमला. मृणाली, हा काय तमाशा आहे? घरात कधी जेवण बनवणार की नाही? रोजचं हे विषासारखं बाहेरचं अन्न खाणं एवढं आवश्यक आहे का? मृणालीची काही कमी नव्हती. तिच्या आवाजात टोमणे आणि चिडचिड अगदी स्पष्ट जाणवत होती. हो, मग काय झालं? कधी कधी बाहेरचं मागवलं तर आभाळ कोसळतं का? मलाही हक्क आहे ना थोडा आराम करण्याचा. काय समजतोस तू स्वतःला? ऑफिसला जातो म्हणजे सगळं ओझं तू फक्त माझ्यावर वाहतोस का? तुझं ओझं फक्त मीच वाहू का? म्हणजे तुला वाटतं मी दिवसभर घरी बसून काहीच करत नाही? हो, करतेस ना. सोशल मीडियावर फोटो टाकतेस, मैत्रिणींना घेऊन शॉपिंगला जातेस आणि माझ्या महिन्याच्या पगाराचा अर्धा भाग तुझ्या कपड्यांवर आणि त्या मेकअपवर खर्च करते. विनयचा आवाज आता अधिकच चढला होता. इच्छाशक्ती असती तर सगळं नीट सांभाळलं असतंस, पण नाही. तुला तर फक्त आराम हवा असतो. बाहेरचं अन्न देऊन किती वेळा मुलांना आजारी पाडलंस माहिती आहे का तुला? घरचं प्रेमानं शिजवलेलं जेवणच सर्वोत्तम असतं हे केव्हा पटणार तुला? आणि तितक्यातच मृणाली संतापून म्हणाली, म्हणजे आता तू मला शिकवणार कसं जगायचं? मी शिकलेली, आजच्या काळातील मॉडर्न मुलगी आहे. मला जे योग्य वाटेल तसं मी जगेन. तुला जर गरम गरम पोळ्याच हव्या असतील तर घटस्फोट दे आणि एखाद्या पोळ्या लाटणाऱ्या बाईशी तू लग्न कर. मोकळी होईल मी. रोजच्या या भांडणांपासून तरी सुटका होईल. बाहेर उभा असलेल्या गिरीशने खोल श्वास घेतला. त्यानं चिंतेनं प्राजक्ताकडे पाहिलं. प्राजक्ताच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती, पण ती शांत उभी होती. क्षणभर स्थिर नजर तिच्यावर रोखून प्राजक्तानं हळूच विचारलं, गिरीश? गिरीशने विचार करत उत्तर दिलं, चल नंतर भेटू. सध्या वेळ बरी नाही. ते दोघं कुणालाही न दुखावता मागे फिरू लागले. तेवढ्यात गल्लीमध्ये मोटरसायकलचा जोरात आवाज झाला. डिलिव्हरी बॉय हेल्मेट काढत थेट विनयच्या दारात बेल वाजवत होता. गिरीश आणि प्राजक्ता थबकली. दरवाजाकडे आता संतप्तपणे वळलेली मृणाली
दार उघडताना समोर प्राजक्ता आणि गिरीशला पाहून काही क्षण स्तब्ध झाली. डोळ्यात आश्चर्य तर होतंच, पण लगेचच तिने चेहऱ्यावर एक बनावटी हास्य आणलं. हबकलेल्या त्या आवाजात ती म्हणाली, "अरे तुम्ही दोघं, या ना, या आत." तिच्या आवाजात कृत्रिम उत्साह होता, पण डोळे मात्र अस्वस्थतेपणे इकडे तिकडे फिरत होते. ती वळली आणि आत ओरडली, "विनय, बघ तरी कोण आलंय आपल्याकडे." गिरीश चकित झाला. ही ती मृणाली नव्हती, जी नेहमी सजलेली रुबाबदार दिसायची. आज तिचे केस विस्कटलेले होते, चेहऱ्यावर कुठलाच मेकअप नव्हता. चेहरा थकल्यासारखा वाटत होता आणि ती नाईट सूटमध्ये होती, अगदी वेगळी, जी गिरीशच्या आठवणीत नव्हती. डिलिव्हरी बॉयने जेवणाचं पॅकेट दिलं आणि तो निघून गेला. मृणाली हळू आवाजात म्हणाली, "या, बसा." गिरीश आणि प्राजक्ता थोडे दचकलेलेच आत आले. आतून विनय बाहेर आला. त्याच्या शर्टाच्या बाह्या चुरगळलेल्या होत्या, चेहरा रागाने लालबुंद झाला होता. पण पाहुण्यांना पाहून तो थबकला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. एकच विचार त्याच्या मनात चमकून गेला, या दोघांनी सगळं ऐकलं तर? "प्राजक्ता वहिनी, बसा ना, बसा." त्याच्या आवाजात आता कृत्रिम आपुलकी होती, पण नजरा मात्र वारंवार दरवाजाकडे जात होत्या. गिरीशने नजर फिरवली. सोफ्यावर अस्ताव्यस्त कपडे, मुलांची खेळणी, टेबलावर विस्कटलेला चहाचा कप आणि कोपऱ्यात कोळ्याचं जाळं. संपूर्ण खोली जणू एखाद्या युद्धभूमीसारखी वाटत होती. विनयनं घाईघाईने कपडे उचलत हसून म्हटलं, "थोडंसं अस्ताव्यस्त आहे. मुलं थोडी खोडकर आहेत ना." पण त्यांचं हसू बनावट वाटत होतं, जसं तो आपल्या असहाय्यतेवर फसवे झाकण घालायचा प्रयत्न करत होता. गिरीश अगदी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला, पण त्याचं मन मात्र भूतकाळात हरवून गेलं. प्राजक्ता येण्याआधी त्याचं स्वतःचं घर देखील असंच विस्कटलेलं, अस्ताव्यस्त असायचं. बिनधास्त पसरलेली पुस्तकांची रास, न धुतलेले कपडे आणि एकंदरीत पूर्ण अनाग्रही स्थिती. पण या काही दिवसात प्राजक्तानं त्या घराला केवळ नीटनेटकेपणाच नव्हे, तर एक वेगळंच सौंदर्य आणि आत्मीयता दिली होती. प्रत्येक वस्तू योग्य जागी, प्रत्येक कोपरा स्वच्छ, सुरेख आणि आपलेपणाचा स्पर्श लाभलेला. आता मात्र विनयचं हे घर गिरीशला एखाद्या वादळाने उद्ध्वस्त केलेल्या मोकळ्या मैदानासारखं वाटत होतं. प्राजक्तानं घेतलेल्या कष्टांची किंमत त्याच्या मनात पहिल्यांदाच ठळकपणे स्पष्ट उमटली होती. त्याच्या नजरा मृणालीवर स्थिरावल्या. साज, शृंगार नसलेला चेहरा, मरगळलेला, बेढप नाईट सूटमध्ये ती अगदी अनाघळ आणि विसंगत वाटत होती. काही वेळापूर्वीच ती विनयवर खेकसत होती. तिच्या तोंडून फक्त चिडचिडी वाक्य येत होती. गिरीशचं लक्ष प्राजक्ताकडे गेलं. किती सुसंस्कृत, सौम्य आणि सोजवळ होती ती. तिच्या बोलण्यात नम्रता, वागण्यात सौजन्य आणि कपड्यात नीट सफाई. घर सांभाळण्याचं तिचं कसब केवळ वेगळंच कौतुक करण्याजोगं होतं. गर्वाचा लवलेशही नव्हता तिच्यात, पण तरीही तिच्या प्रत्येक हालचालीत एक नाजूक प्रतिष्ठा अगदी स्पष्ट दिसत होती. गिरीशच्या मनात मृणालीच्या बेपर्वा वृत्तीची आणि प्राजक्ताच्या सोजवळतेची न बोलता तुलना सुरू झाली. मृणाली उठली. "मी चहा घेऊन येते," असं म्हणत ती स्वयंपाकघरात निघाली. विनय तिच्या पाठोपाठ गेला. "अगं, फक्त चहा? थोडा विचार तरी कर. काहीतरी बनवलं असतंस तर पाहुण्यांना बरं वाटलं असतं." विनयने हळुवारपणे सुचवलं, पण तिचं उत्तर क्षणात आलं, "जे हवं असेल ते बाहेरून ऑर्डर कर, मला काहीच बनवायचं नाही." तिचा स्वर उर्मट होता. विनयने चिडून मागे वळत म्हणाला, "तुझ्याकडून काही बनतं का? फक्त कारणं शोधत बसतेस." त्याचा आवाज हळू होता, पण बाहेर बसलेल्यांना सर्व ऐकू येत होतं. थोड्या वेळाने मृणाली 2 कप चहा आणि विनयने डिलिव्हरी ॲपवरून मागवलेले नूडल्सचे 2 बाउल घेऊन ती बाहेर आली. तेच नूडल्स जे एका क्लिकमध्ये दारात आले होते. गिरीशच्या मनात विचार सुरू झाला, जर मृणालीच्या जागी प्राजक्ता असती तर आतापर्यंत काहीही गरमागरम बनवून टाकलं असतं, पाहुण्यांचं स्वागत केलं असतं आणि तिचं कौतुक केल्याशिवाय कोणीही राहिलं नसतं. थोड्याच वेळात चहा संपला. काही हलकंसं बोलणं झाल्यावर गिरीश आणि प्राजक्ताने निरोप घेतला. घराच्या पायऱ्या उतरताना प्राजक्तानं हळू आवाजात विचारलं, "कंटाळा आला?"
गिरीश हसून म्हणाला, नाही ग, थोडा विचारात पडलो होतो. आता विजयच्या घरी जाऊया. जसं तुम्ही म्हणाल, प्राजक्तानं सौम्यपणे उत्तर दिलं. पण एकदा त्याला फोन करून सांगूया आपण येतोय म्हणून. गिरीशनं खिशातून मोबाईल काढला. विजयचा कॉल लावला. हॅलो विजय. दुसऱ्या बाजूनं थकलेला आवाज ऐकू आला. अरे बोल गिरीश, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, आम्ही दोघं तुझ्याकडे येतोय. काही क्षण थांबून विजय म्हणाला, काय सांगू मित्रा, अर्पिता माझ्याशी भांडून गेली आहे. 15 दिवस झाले माहेरी आहे. मी तिची समजूत काढायला जातोय. गिरीश आता क्षणभर स्तब्ध झाला. फोन हातात होता, पण चेहऱ्याचा रंग उतरला होता. काय? हे कधी झालं? छोट्या गोष्टीवरून वाद झाला होता आणि एवढा मोठा झाला की तो इथपर्यंत पोहोचला. मी परत आल्यानंतर तुझ्याशी बोलतो. विजयचा आवाज आता तुटक होऊ लागला. गिरीशने फोन कट केला. प्राजक्तानं त्याचा चेहरा निरखून पाहिला आणि हळू आवाजात म्हणाली, काय झालं? काय म्हणाले? गिरीशने दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, त्याच्या बायकोला माहेरी जाऊन 15 दिवस झाले. भांडण करून गेली आहे आणि तो तिची समजूत काढायला जात आहे. हे ऐकून प्राजक्ता चकित झाली होती. काही वेळातच ते दोघेही घरी पोहोचले होते. दोघांचा कंटाळा कुठेतरी मागे राहिला होता आणि घराच्या 4 भिंतींमध्ये एक वेगळंच समाधान पसरलेलं होतं. गिरीश खोलीमध्ये गपचूप बसला होता. त्याचं मन एका शांत समुद्रासारखं थांबलेलं होतं. त्याची नजर प्राजक्तावर रोखली होती. आज पहिल्यांदा गिरीश तिला लक्षपूर्वक पाहत होता. त्यानं पाहिलं, प्राजक्ता एवढी पण सावळी नव्हती जेवढा तो आत्तापर्यंत विचार करत होता. तिचे डोळे खोल तलावासारखे होते, ज्यामध्ये एक साधं पण तरंगत होतं. आणि तिच्या हसण्यामध्ये पवित्रता होती, जी शब्दाविना मनाला स्पर्श करत होती. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तिचं हृदय जे प्रेमानं भरलेलं होतं, ज्याला त्याने कधीच जाणीव करण्याचाही प्रयत्न केला नव्हता. गिरीशनं आपल्या डोक्यावर हात मारला आणि बडबडला, मी किती मोठा गाढव होतो. एवढं काही आहे हिच्यामध्ये, आणि हे रूप, हे गुण, आणि मी आंधळा होऊन तिच्या रंगाला दोष देत राहिलो. त्याचं मन आपल्याच विचारांशी लढत होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर फक्त गोरा रंगच वैवाहिक आयुष्याच्या सुखाचं गमक असतं तर माझे 3 मित्र आज जगातील सगळ्या सुखांचे धनी झाले असते. पण त्यांची झगमगती दुनिया तर केव्हाच उद्ध्वस्त झाली आहे. आणि इकडे माझी प्राजक्ता किती संयमी, किती समर्थ आहे. पण तरीही तिच्यात एक वेगळीच नम्रता आहे, जे आजच्या काळात स्त्रियांमध्ये फारच क्वचित दिसते. प्राजक्ता कपडे बदलायला बाथरूमकडे वळलीच होती. इतक्यात गिरीशने प्रेमळ आवाजात हाक मारली, थांब, हेच कपडे असू दे. खूप छान दिसतेस तू. खूप खुलून दिसतोय तुझ्यावर हा रंग. त्याच्या आवाजात एक अनोखं अनकथ प्रेम होतं, जे ऐकून प्राजक्ताचे पाय आपसुकच थांबले. ती आश्चर्यानं वळून त्याच्याकडे पाहू लागली. लग्नानंतर हा पहिलाच क्षण होता जेव्हा गिरीशनं अशा नजरेनं तिला पाहिलं होतं, अशा शब्दात तिला काहीसं सांगितलं होतं. तिच्या नजरा लाजून खाली वळल्या आणि ओठांवर गोडसं हास्य उमटलं. तो म्हणाला, अगं, हा ड्रेस कुठून घेतलास आणि कधी घेतलास? तिनं हळूच विचारलं. तुम्हाला आवडला? तो हसत म्हणाला, फारच. असं वाटतंय की ज्याने हा ड्रेस तयार केला आहे त्याच्या हाताचं चुंबन घ्यावं. प्राजक्ताच्या डोळ्यात चमक आली. ती म्हणाली, खरं तर हा ड्रेस कुठून घेतलेला नाही, मी शिवला आहे स्वतःच्या हातांनी. तो क्षणभर अवाक झाला. त्यानं त्या गुलाबी सूटवरच्या सुवर्ण भरत कामाकडं बारकाईनं पाहिलं. त्याला खरंच विश्वास बसत नव्हता. इतकं नाजूक आणि सुंदर काम होतं की एखाद्या डिझायनरच्या कलेक्शनलाही लाजवेल. सारा दिवस घरात कंटाळा येतो ना, म्हणून मग बसते थोडं काम करायला, प्राजक्ता म्हणाली. आणि मग तिने आपले दोन्हीही हात त्याच्यासमोर केले. गिरीश तिच्या या निरागस हावभावावर थक्क झाला आणि हसता हसता मन मोकळं केलं. प्राजक्ताही खळखळून हसली. तिच्या हसण्यात अशी गोडी होती की गिरीशच्या अंतःकरणाला ती स्पर्शून गेली. कायमसाठी दुरावलेलं नातं जणू परत श्वास घेऊ लागलं.
गिरीशनं तिचा हात अलगद पकडले आणि अपराधीपणाने प्रेमानं कुजबुजला. खूप उशीर झाला मला. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं, पण ओठांवर तेच गोडसं हास्य कायम होतं. उशीर झाला नाही, वेळेत परत आलात, हेच खूप आहे. बाहेर रात्र उतरू लागली होती, पण घरात मात्र पहिल्यांदाच एक अनोखी उजळ संध्याकाळ नांदली होती. एक नवं नातं जन्म घेऊन गेलं होतं एका नव्या पहाटेच्या स्वागताला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं काय मत आहे? माणूस सुंदर दिसावा हे महत्त्वाचं, की माणसाचे गुण त्याला खरं सुंदर बनवतात? तुमचं उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ही कथा कशी आवडली? कथेबद्दल तुमचं काय मत आहे?